सोलापूर जिल्ह्यात 18,76,000 महिला मतदार आहेत। त्यातील 11,09,487 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावरील महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखरच 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का? यातील कोणाकडेच 4 चाकी वाहन नाही का? या प्रश्नांची उत्तरे शासन स्तरावरून शोधली जाणार आहेत। त्यासाठी राज्य स्तरावरून 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्याची जिल्हानिहाय यादी पाठवून त्यात लाडकी बहीण योजनेतील किती लाभार्थी आहेत याची सरसकट पडताळणी केली जाणार आहे। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय व अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात 20 लाखांवर वाहने आहेत। त्यात 3 लाखांहून अधिक वाहने 4 त्यात 3 लाखांहून अधिक वाहने 4, 6, 8, 10 चाकी आहेत। या 3 लाख वाहनधारकांपैकी किती कुटुंबातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत याची आता पडताळणी सुरू होणार आहे। प्रारंभी राज्य स्तरावरून प्राप्त वाहनधारकांच्या यादीत लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी किती हे फिल्टर केले जाईल। त्यानंतर ज्यांच्या नावात किंवा इंग्रजी अक्षरात चूक राहिल्याने ऑनलाईन यादीत नावे दिसणार नाहीत त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन केली जाणार आहे। शासनाने योजनेसंदर्भात काढलेल्या शासन निर्णयातील निकषांनुसार पात्र नसताना देखील ज्यांनी अर्ज केले त्यांचा लाभ बंद करण्यासाठी ही पडताळणी होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। राज्यातील प्रत्येक वाहनधारकांची माहिती केंद्र स्तरावर तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची माहिती स्वतंत्रपणे NIC कडे उपलब्ध असते। त्यात कोणाकडे 4 चाकी वाहने आहेत त्याची माहिती असते। वाहनांचा क्रमांक किंवा नाव ऑनलाईन टाकल्यानंतर कोणाकडे कोणत्या प्रकारचे वाहन आहे हे लगेचच समजते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेचे निकष याप्रमाणे: विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला व कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची 18 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नको, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा, प्राप्ती कर भरणारा नसावा, संजय गांधी निराधार योजनेसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेत असलेला नसावा।